ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। तो इसी तरह हमारे सिराज पटेल साहब से मेरा अगला सवाल है कि आज ओबीसी समाज जो है तो तरक्की नहीं कर पा रहा, कहीं ना कहीं दबा हुआ है और उनके रिजर्वेशन का केस भी सुप्रीम कोर्ट में चल रहा है। तो इस पर आप रोशनी डालें कि क्या मसला है, क्या इसकी वजह है। बहुत अहम सवाल मैं आपसे पूछना चाह रहा हूँ। बघा पत्रकार महोदय, तुम्हाला सांगतो एक गोष्ट. काल परवा मोदीजी आले होते इकडं, मला वाटतं नगरमध्ये कुठेतरी. त्यांनी सांगितलं की ओबीसी आरक्षणाला, SC STच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही. तुमचा प्रश्न आला आता मला त्याच्यावर माझ्या लक्षात आलं ती गोष्ट की ओबीसी आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही, ओबीसी आरक्षण काढून कोणी मुसलमानाला देऊ शकत नाही, मी जिवंत आहे तोपर्यंत देऊ शकत नाही. तर मलाच प्रश्न पडला त्याच्यामध्ये का अजूनही जिवंतच आहे. ओबीसीचं आरक्षणही आता सध्या गाळ झालेलं आहे. सध्याच्याकडे गेलं तर राजकीय आरक्षण नाहीये, ते अजून सुप्रीम कोर्टामध्ये आहे. ते सुप्रीम कोर्टामध्ये याच्याकरता लटकलं होतं की मला तर असं वाटतं की त्याची सुद्धा जबाबदारी यांच्यावरच आहे, मोदीजीवरच, म्हणजे केंद्र सरकारवरती. सुप्रीम कोर्टाने एम्पिरिकल डाटा मागितला होता स्टेट गव्हर्नमेंटला, किंवा तुम्ही एम्पिरिकल डाटा इथं हे करा, उपस्थित करा, आम्ही त्याच्यावर काय डिसिजन द्यायचं ते देऊ. परंतु त्यावेळी केंद्र सरकारने स्टेट गव्हर्नमेंटला सांगितलं होतं का 2011चा जो सेन्सस झाला होता, 2011चा जो लोकगिनती झाली होती, त्याच्यामध्ये फारशा काही गोष्टी घडलेल्या आहेत, ते योग्य नाहीये आणि म्हणून तो डाटा आम्हाला देता येत नाही, असं केंद्र सरकारने त्यावेळी नमूद केलं होतं आणि ते त्यांनी त्यावेळी स्टेट गव्हर्नमेंटला दिलं नाही. त्याच्यानंतर मग सुप्रीम कोर्टाने मला वाटतं 29 सप्टेंबरच्या आसपास कुठेतरी जी स्टेट गव्हर्नमेंटने पुनर्विचार याचिका दाखल केली होती, ती त्या एम्पिरिकल डेटाच्या कारणामुळे ती याचिका रद्द ठरवली आणि तेव्हापासून तो राजकीय आरक्षण रद्द झालेलं आहे. दुसरी गोष्ट, हे असं बोलताना किंवा ओबीसीचं आरक्षण कोणी काढू शकत नाही, कोणी काही करू शकत नाही, असं तसं, हे आरक्षण काढून ते मुसलमानाला देणार आहे, त्याच्यावरती ऑलरेडी आरक्षण बंद आहे. परंतु एकही ओबीसी आता त्याच्यावरती बोलायला तयार नाहीये, एक सुद्धा. महाराष्ट्रातले आता जे बोटाले ओबीसी होती स्वतःला, आता आम्ही छोटे कार्यकर्ते, आम्हाला काय त्यांच्यावरती बोलता येत नाही एवढं, परंतु छगन भुजबळ सारखे लोक त्याच्यावरती ब्र शब्द काढायला तयार नाही. शेंडगे साहेबांसारखे लोक त्याच्यावरती काहीच बोलायला तयार नाहीये का मोदीजी ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये राजकीय आरक्षण बंद आहे, हो त्याच्यावरती नका टिप्पणी करू, असं कोणीच बोलायला तयार नाहीये. पंकजा मुंडे सुद्धा त्याच्यावरती काहीच बोलत नाही. म्हणजे यांचा एवढा खोटारडापणा आहे ना, अरे ते पार त्या लोकांनी तर जनतेला काय समजलं काय माहिती, आणि त्याच्यातलं त्याच ओबीसीला तर काय समजलं ते तर कळतच नाही. अरे दादा, तुम्हाला सांगतो, हे जे ओबीसी आरक्षण जे ह्या लोकांनी जे आता सध्या स्थगित ठेवलेलं आहे ना, यांच्या मागे मला यांचं काहीतरी षडयंत्र मला असं दिसतं. ओबीसी आरक्षणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीनं ते आरक्षण होतं, राजकीय आरक्षण. ते सध्या मला वाटतं नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये काही आहेत वाटतं, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते आरक्षण होतं. तिथं गरिबांची पोरं, कुणी नगरसेवक व्हायचं, कुणी पंचायत समिती सदस्य व्हायचं, कुणी जिल्हा परिषद सदस्य व्हायचं, कुणी ग्रामपंचायत सदस्य व्हायचं, ह्या अशा लोकांच्या वाट्याला राजकीय योग येऊ नये म्हणून त्यांनी तो आरक्षण आत्तापर्यंत त्यांनी गहाळ ठेवलेला आहे, त्या आरक्षणाचं भिजत गोंगडं ठेवलेलं आहे. हे माझा स्पष्ट आरोप आहे यांच्यावरती. आणि मला असंच वाटतं, म्हणून आजच्या घडीला ओबीसीचं त्यांचं बरोबर विकास होताना तर मला तर दिसत नाही बाबा. आता यांच्या आकड्यामध्ये काही असेल तर मला नाही माहिती, कारण ते शेवटी सरकार आहे, ते काही खोटेनाटे आकडे काढतील. परंतु असं जनतेमध्ये गेल्यानंतर रस्त्यावरती आपल्याला दिसतं का ओबीसी अजून काही एवढा मोठा झालेला नाहीये, हे फार नक्की आहे. इसका हल क्या होगा, क्या करना चाहिए ओबीसी समाज के लोगों को? ओबीसी समाजानं जागृत व्हायला पाहिजे. ओबीसी समाजानं ह्या खोट्या अशा गोष्टींना आता थारा नाही द्यायला पाहिजे. ओबीसी समाजाने यांना झटका दिला पाहिजे. यांना काय वाटतं, ओबीसी आमच्या दावणीला बांधलेला आहे. म्हणजे हिंदी में तुम्हाला सांगतो, उनको ऐसा लगता है कि ओबीसी हमारे दावन को बांधने वाला है, हमने मतलब ओबीसी हमारे बगैर वोटिंग कर ही नहीं सकता,
ऐसा ये लोगों की धारणा वाली सरकार पक्ष की। ओबीसी मजबूर है। अभी मजबूर नहीं बोल सकते क्योंकि वो दूसरी तरफ भी कुछ वोट करते, लेकिन उनका ज्यादा टक्का वो सरकार पक्ष को जाता, मतलब बीजेपी को ज्यादा, बहुत ज्यादा जाता बीजेपी को। तो इसलिए बीजेपी को थोड़ा आविर्भाव, थोड़ा गर्व होने वाला है कि ओबीसी हमारे बगैर कहीं नहीं जाता। तो ओबीसी की तुम कितनी भी पीड़न करो, ओबीसी कहीं, ऐसा इनको लगता। लेकिन अब लगभग ये आरक्षण का जब से मसला हो गया, क्योंकि देखो आरक्षण में और एक बात क्या आ गई उस टाइम पे, इंपेरिकल डाटा स्टेट गवर्नमेंट को नहीं दिया उन्होंने, लेकिन उसके 8, 15, 20 दिन के बाद, ऐसे ही कुछ टाइम पीरियड के आसपास, वही इंपेरिकल डाटा, ऐसा ही मुद्दा मध्य प्रदेश में भी चालू था। यहाँ पे ये यहाँ की स्टेट गवर्नमेंट महाविकास आघाड़ी की थी और वहां की स्टेट गवर्नमेंट बीजेपी की थी। तो वो इंपेरिकल डाटा यहाँ पर महाविकास आघाड़ी की सरकार होने की वजह से वो ये सरकार को नहीं दिया गया, लेकिन वही इंपेरिकल डाटा मध्य प्रदेश के अंदर बीजेपी को दिया गया। मतलब देखो, वहां के बीजेपी की सरकार है बोल के ओबीसी उनके सरकार पक्ष के, और यहाँ की सत्ता महाविकास आघाड़ी की बोल के यहाँ के जो ओबीसी है ये सावत्र बच्चे, वो बच्चे सगळे बच्चे, और ये बच्चे सावत्र बच्चे। म्हणजे ओबीसी समाजाला पण या ठिकाणी विठीस धरण्याचं काम केलेलं आहे या सरकारने। आणि तुम्हाला सांगतो, याच इलेक्शन मध्ये हेच ओबीसी समाज याच आरक्षणाच्या मुद्द्यावरती या बीजेपीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। बरं, ते ह्या लोकसभेमध्ये असो किंवा येणाऱ्या विधानसभेमध्ये असो, परंतु या बीजेपीला चित केल्याशिवाय आता ओबीसी समाज गप्प राहणार नाही। कारण आता ओबीसी न समजलंय की हे सरकार आपलं दिशाभूल करतं।